तीर्थ सेवा आहे सेवा. काला म्हणलं की मिश्रण, काला म्हणलं की प्रारब्ध, भोग, क्रियमान, संचित हे सगळं एका जागेवर मिसळलं. लाया म्हणजे काय, दही म्हणजे काय, प्रसाद देतो कोण, कर्म आणि अकर्म, माया आणि ब्रह्म हे दोघांचं एकत्रीकरण, जीव आणि शिव एकत्रित येणं, ह्याचं नाव आहे काला. काला म्हणजे मिसळणे. आणि ही मिसळ तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे. आणि हा प्रसाद भानदास म्हणतात, भानदास महाराज म्हणतात हा प्रसाद दही भाताचा खिचडी काला, अप्रेमे मोहिला साधने. देव आणि भक्त एकरूप एकत्र येऊन एका ताटामध्ये सेवन करतात, त्याला म्हणतात काला. आणि काला झाल्यावर हाला, आणि पुन्हा जर आला तर का आला. पुन्हा याचं काम नाही, काला झाले आता तुमच्या घरीतलं आमचं काम संपलं. पुन्हा जर आम्ही तुम्हाला काला भेटायला प्रेमापोटी येऊ पुन्हा करते धनावर अवलंबून नसतो. नाही तयावीन भुकेला विठ्ठल. ऐका, श्रीमद भागवत महापुराणातील विषय हा. उदवजी चलवे तुला घर जावे, उदवजी बडे बडे मंदिर. सुरदास स्वामी सुरदासांचं पद आहे. बडे बडे मंदिर हो न काम के अंतर भावने, उदवजी चलवे तुला घर. परमार्थ क्षेत्रामध्ये परमात्मा काहीच तपासत नाही, फक्त एकच तपासतो, किती टेम्परेचर आहे. भाव, प्रेम. ती कृती करत असताना तिच्या मागे प्रेम किती. आणि मोठ्या अंतकरणाने वेळातला वेळ काढून आहे नाही त्या परिस्थितीतून हालाकीतून सुंदर कार्य. मला आता काय जास्त सांगायचं काम नाही, घरात फिरल्यावर कळते काय. त्यांची 2-3 वर्षापासूनची इच्छा होती भागवत लावायचंच, हो द्या काय भागवत लावायचे. पण मी म्हणलं बाई भागवत लावणं लग्न करणं सोपं नाही. त्या म्हणले मला एखादा गरीब महाराज बघून द्या. आता महाराज आणि गरीब जावई, तुमचे पाहुणे मध्ये आमची जावई, ते जावई कीर्तनात बकवास वाजवा, मला वाजवू नका. विठाला लग्न आणि कमी पैशात शक्य नाही. आम्ही थोडं मन मोकळं सोडलं, कारण थोडा ऋण अनुबंध आहे. आता काय जे घडल ते म्हणजे जे घडल ते म्हणजे आम्हाला मरावं लागेल ना, तर रोज फिरायचे. पण एखाद्या वेळेस काय हरकत आहे म्हणून थोडं आम्ही कास राखीला सोडला. योगायोगाने श्रावण महिना म्हणजे कृष्णाष्टमी आणि परळी क्षेत्र आम्हालाही घडलं, तुम्हालाही घडलं. आनंदाची गोष्ट आहे. आता याच्यावर जास्त बोलायचं नाही, पण पुन्हा वेळ पुरणार नाही आणि मी बोलण्याच्या ओघात विसरून जातो. मला पहिल्यांदा गल्लीतल्या सगळ्या लोकांना धन्यवाद द्यायचा. शहरी भागामध्ये कोण कोण कोणा कुठला की, कोण्या गावचा की, कोण्या आडनावाचा की, ते म्हणजे कोण्या संप्रदायाचा की, त्याला काय आवडतं काय नाही आवडतं, कोणाला कोणाची अलर्जी, कोणाला कोणाची अलर्जी. पण या गलीत कोणालाच कोणाची अलर्जी नाही. कसं आता हे कार्यक्रम म्हटलं की 2-3 तास करता होतो. कथेमध्ये भजन होतात, आता हे कीर्तनाचा आवाज आहे, हे सिस्टीमचा आवाज आहे. इथून लोकांना वागायचंय, वागायला रस्ता एवढंच आहे, एवढं. अजिबात कोण तक्रार केली, उलट सहकार्य केलं. नाहीतरी आता हे आम्ही अनुभवलेलं. तुम्हाला कार्यक्रम करायचा होता तो तुमच्या छतावर करायचा, आम्हाला अडचण अजिबात नाही. म्हणजे सर्वजण तुम्ही परमार्थ प्रेमी आहात. चौरे परिवारातर्फे तुम्हाला जो काही त्रास झाला असेल तो निमूटपणे तुम्ही 7 दिवस सहन केला, त्यांच्याकडून तुमचे सगळ्यांचे आभार आणि माझ्याकडून तुम्हाला धन्यवाद. भगवंताचा आशीर्वाद.
म्हणजे चरित्र ते